नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती। तर भरपूर दिवसांनी आपण मैदानात आलेलो आहोत। पहिलंच मैदान आहे मोहोचं पनवेल इथलं। आज आपण प्रयत्न करू जितके नंदी कव्हर करता येईल तेवढे नंदी कव्हर करू। तुम्ही माझ्या मागे पाहताय गाड्या यायला चालू झालेल्या आहेत। मैदान थोड्याच वेळात चालू होईल, तर आपण तोपर्यंत जेवढे नंदी कव्हर करता येईल तेवढे कव्हर करून घेऊ। तुमच्यासाठी वेगवेगळ्या नंदींच्या मुलाखती घेऊ। चला तर जाऊया आपण नंदींची मुलाखत घ्यायला। मित्रांनो, आपण पाहताय मोहोच्या मैदानातील पहिला नंदी। कुठल्या गावचा दादा? कामोडे। कामोड्याचं काय नंदीचं नाव काय? बावऱ्या। आपण पाहताय बावऱ्याला। किती शर्यत झाल्यात आतापर्यंत? झाल्या 35-30 वर्ष झाल्या। आज जोड कुणा बरोबर आहे आपला? जोर अजून कोण आलेलं नाही, येणार आहे बघत येतो। अच्छा, मालकांचं नाव कसं नंदीच्या? गणपत पियुष म्हात्रे। अच्छा, मी पाहताय बावऱ्याला पियुष गणपत म्हात्रे। किती गुलाल झालेले आहेत आतापर्यंत? तरी पण 30-35 गुलाला झालेले आहेत। तुम्ही पाहताय 30-35 गुलाल घेतलेला हा नंदी आहे। अजून आपण सर्व नंदी दाखवूच तुम्हाला। काय सांगाल आपल्या नंदीबद्दल थोडक्यात? काय आता सगळं बैल तर चांगला आहे, आवड चालले। कुठल्या खांदी पळतो की दोन्ही खांदी पळतो? नाही, एकी खांदी आतमध्ये। आतमधून पळतो। आठवणीतलं असं मैदान कोणतं? मैदान कुठले म्हणजे या मैदानामध्ये शहर भरपूर मैदान आहेत अशी आठवणीतली। आपलं नाव कसं? माझं नाव धनाजी गोळे। धनाजी, ओके, नक्कीच, थँक्यू, धन्यवाद छोट्याच्या मुलाखतीबद्दल। तुम्ही पाहताय ह्या नंदीला 2 नंदी आहेत इथे। दादा, गाव कोणतं? पनवेल उमरोली। नाव कसं नंदींचं? सूर्या आणि सुंदरला पाहताय तुम्ही। 2 नंदी आहेत इथे। दोन्ही जोडीनं पळणार आहेत आज? अच्छा, काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? अच्छा, आपलं नाव कसं? आणि आपलेच नंदी आहेत की दोन्ही पण? मालकांचं नाव कसं आहे नंदींच्या? जिवलग मित्र परिवार। धन्यवाद दादा, थँक्यू। नाव काय दादा? शंकर। तुम्ही पाहताय शंकर या नंदीला। काय सांगाल दादा आपल्या नंदीबद्दल थोडक्यात? आपलं नाव कसं? अनिकेत पाटील। आजिवली पनवेल। तुम्ही पाहताय आजिवली पनवेलचा नंदी हा। काय सांगाल कोणत्या खांदी पळतो हा? चारी खांदी पळतो। काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? आतापर्यंत किती गुलाल दिलेले आहेत? अच्छा, कधी घेतलेला ह्या की घरचाच आहे? 4 वर्ष झाली तुमच्याकडे आहे। मालकाचं नाव कसं यांच्या की तुम्हीच मालक आहात स्वतः? अच्छा, काय सांगाल आणखी नंदीबद्दल आपल्या थोडक्यात? दादा, नाव कसं आपलं? नाव कसं आपलं? नरेश राम पाटील। आपले नंदी आहेत? हा एकच आहे की दोन्ही पण आहेत? दोन्ही पण नंदी आपले आहेत। काय सांगाल आपल्या नंदीबद्दल? बोला थोडक्यात, काय सांगायला काय? कुठल्याबद्दल सांगायचं आहे? कोणत्याही बद्दल नंदीबद्दल सांगा, नाव सांगा नंदीचं, त्याच्याबद्दल थोडक्यात बोला। हा ओव्हरटेकिंग आहे अजूनपर्यंत। हा अशी कुठली गाडी सोडत नाही जी गाडी त्याला लागलेली। अच्छा, म्हणजे कंटिन्यू गुलालात पण आहे। कोणत्या खांदी पळतो हा? दोन्ही खांदी, आतून बाहेरून दोन्ही खांदी पळतो। बाहेरून नाही पळवला जास्त, आतूनच पळतो। आणि हा शर्यतीचा नाद केव्हापासून आहे आपल्याला? समजा का आमच्या वडिलांपासूनच आहे। वडिलांपासून म्हणजे वडिलोपार्जित चालत आलेला हा नाद आहे। कसा काय तुम्हाला नाद लागला की वडिलांच्यामुळे कंटिन्यू तुम्ही चालू केला परत? किती आपल्या दावणीला नंदी आहेत आजपर्यंत? हे
हे 2 अजून मामाकडे आहेत, 2 4 5 बैल आहेत. 4-5 बैल आहेत. पब्लिक किंग नावंड्याचा सुलतान. नावड्याचा सुलतान तो. हां. तुम्ही पाहताय सुलतान ओव्हरटेक किंग आजिवलीचा शंकर. आणि हा ओव्हरटेक किंग आजिवलीचा सुलतान. शंकर सॉरी, शंकरला तुम्ही पाहताय 3110 नंबर. आणि हे नंदी कोणाचे आहेत? आणि तुम्ही पाहताय थोडंसं आज माझी भरपूर दिवसांनी पहिलीच वेळ आहे, तसेच इतरही काही जर कॅमेऱ्यासमोर यायला थोडंसं हे करतायत. तुम्ही पाहताय ह्या नंदीला. दादा आपलं नाव काय? कोण बोलणार? बरोबर तुमचे सांगत अमन वास्कर. अमन वास्कर. आपले नंदी आहेत. काय नंदीचं नाव? त्या नंदीचं नाव काय आहे? नाव काय रावले? चेतक. मित्रांनी घेतला, आताच नवीनच आहे. नवीनच आहे. पहिल्यांदा आणलेला. पहिल्यांदाच मैदानात आणलेला आहे. पाहायचा याचा पळ कसा आहे. आज पळ पाण्यासाठी आणलेला नंदी आहे. आणि याचं नाव कसं? रतनशेठ भोईर कुंडवाल, त्याचा चेतक. आणि आपला लक्षा आता उतरवला आहे. अच्छा, तुम्ही पाहताय लक्षा म्हटलं की भरपूर फेमस असं नाव आहे. सर्वांचं शर्यत शौकीनांचं आवडतं असं नाव. काय सांगाल आपल्या लक्षाबद्दल थोडक्यात? म्हणजे तो आतून जास्त पळतोय, पण आज त्याला पब्लिकने पळवायचा आहे, कारण की तो त्या वासरासोबत गाडी पळवायची आहे. 2 मैदान पळाला दुसऱ्या नियोजनात, पण आता कसं आहे, घरची गाडी पळवून एकदा बघायची आहे. जर चांगली पळाली तर मग पूर्ण सीझन बघ घरची गाडी पळवायची मस्त आहे की. अच्छा, पूर्ण सीझन घरची गाडी पळवणार. हा, बघू त्याला. आता तो नवीन आहे, तो पळते वारी, त्याचा विश्वास आहे म्हणून त्याला आणला आज मैदानात. त्याला बिनजोडला नाव पण आपण दिला होता. आलं तर काही, पण कसं आहे, तरी आपली काही गाडी अजून मोठी नाही, म्हणजे अजून पहिल्यांदा. नक्कीच सुरुवात ही शून्यापासूनच होत असते. तुम्ही ती सुरुवात केलेली आहे. काय सांगाल आणखी आपल्या नंदीबद्दल? कशा प्रकारे घरी सांभाळ केला जातो वगैरे? आता यो वरती होता, घाटा होता, आणि यो पण घाटा होता. याला आता 2 हप्त्याला इकडे आलाय. हा पुण्याला बैल होता, धायरीला होता, आणि हा तिकडे खटावला होता. खटावला घोड्यासोबत पळालेला आहे तो वासरू. जाम भारी पळालेला आहे. तुम्ही पाहताय घोड्यासोबत पळणारं वासरू आहे. नक्कीच घोड्यासोबत पळतंय म्हणजे याचा पळ सुद्धा चांगला असणार आहे. आपण बघू, वेळ मिळाला तर याचं जरूर आपण चित्रण करू. दादा काय सांग, नाद कसा लागला हा शर्यतीचा? नाद म्हणजे लहानपणापासून आहे. लहानपणापासूनच नाद आहे. आमच्या काकांची बैल होती, त्यांच्यासोबत जायचो. आता आपण पण सुरुवात केली. अच्छा, म्हणजे सुरुवात तुम्ही सुद्धा केलेलं आहे. हा, म्हणजे सोबत असतो आम्ही, असं काही वेगळं नाही, पण स्वतःच्या नावाने एक पलवाजा म्हणून, मजा म्हणून. नक्कीच शौक आहे हा, शर्यतीचा नाद म्हणतात याला. हा, नादच आहे तो. पैशाचा काही विषय नाही, पैशाचं काही तर कमाई काही नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं. पैशाला महत्व नाहीये, पण नाव फक्त शौक आणि नाव. हा, तेच आहे. नक्कीच दादा, धन्यवाद दादा.